नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्षे असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्षे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 65 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या भारतीय नागरिकाने वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली? लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या भारतीय व्यक्तीने वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वयाची कमीत कमी 25 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती? भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 3 पद्धती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत? मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहुजन समाज पक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1978 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची? लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, धोम हे सातारा जिल्ह्यामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? धोम हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गंगा व यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे? हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अन्नधान्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामधला हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? भारतामधील हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घडीचा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतामधील वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने भारतामधले वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थरचे वाळवंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20,
जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 थोरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? थोरियम याचे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त साठे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट 60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? डॅप्सोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुष्ठरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 29 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मनुस्मृती यांचे दहन केलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इशारा व सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची ग्रंथ आहेत? इशारा व सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची ग्रंथे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमीचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3500 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे? जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 LTTE ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधील दहशतवादी संघटना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नायगाव हे मोरांसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव हे मोरांसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सावित्री वाशिष्ठी जगबुडी या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत? सावित्री वाशिष्ठी जगबुडी या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मण माने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅमच्या दरम्यान असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ECG खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या निदानासाठी वापरली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित? आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्याचे अणुअंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 AU या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता एक ग्रह नाही? खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्र या ठिकाणी ग्रह नाही. प्रश्न क्रमांक 48 20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 तलाठ्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सज्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 प्रशासकीय सुधारणासाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम लखीना पॅटर्न यांचा प्रयोग करण्यात आला होता? तो खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिकू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1988 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सह्याद्री पर्वत यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कार्यामुळे झालेली आहे? सह्याद्री पर्वत यांची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तरभंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? शेरवली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळा नदीवर ज्ञानेश्वर सागर जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुळा नदीवर ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगामध्ये क्षेत्रफळा दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा? क्षेत्रफळा दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सन 2011 जनगणनेनुसार भारतामधील लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती होती? सन 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस किलोमीटर होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 382 चौरस किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नील क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोलार व हट्टी सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 उस्ताद बिस्मिल्ला खा खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शहिनाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गोल घुमट हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोल घुमट हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विजापूर कर्नाटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नाईल नदी जगामध्ये सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? नाईल ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांची संख्या आहे? समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 52 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.